अनिर्देश्य वपुः विष्णुः वीरः अनन्तः धनंजयः। 656 अनिर्देश्य वपुः। इदं तत् ईदृशं म्हणजे हे तसं आहे, वा इति निर्देष्टुम यत् किंवा अशा प्रकारचं हे आहे, हे यत् न शक्यते हे आपण ठरवू शकत नाही, असं जे ते अनिर्देश्य वपुः। गुणाद्यतीतत्वात् तत् एव रूपम अस्य म्हणजे गुणातीत आहे, गुणांच्या पलीकडे आहे। तत् एव तो एकटाच, रूपम अस्य म्हणजे तो एकटाच ज्याचं रूप हे वर्णन करण्याच्या पलीकडचं आहे, कारण तो गुणातीत आहे, त्यामुळे इंद्रियांना सापडू शकत नाही असा जो तो अनिर्देश्य वपुः। ज्याचे दिव्य शरीर अदृश्य आहे असा, कारण हा ब्रह्मरूप आहे, 3 गुणांचं मूळ कारण हाच आहे आणि तो आत्म्याच्या रूपात आहे। तो मन शरीर बुद्धीच्या माध्यमातून व्यक्त होतो, म्हणून त्याचं वर्णन करणं हे अशक्य आहे असा जो तो अनिर्देश्य वपुः। ओम अनिर्देश्य वपुषे नमः। 657 विष्णुः दसी म्हणजे स्वर्ग आणि पृथ्वी, व्याप्य कांतीही यांना व्यापून, अभ्याधिकः पलीकडे, ज्याचं वैभव शोभा तेज असं आहे, स्थितः अस्य तो विष्णुः म्हणजे ज्याचं वैभव किंवा शोभा किंवा तेजस्विता ही स्वर्ग पृथ्वी ह्यांना व्यापून पलीकडे स्थित आहे असा, किंवा ह्या सगळ्यांच्या ह्या वैभवाला ज्यांनी मागे टाकलं आहे असा तो विष्णुः। किंवा सर्वत्र प्रवेश करणारा, पूर्ण विश्वात व्याप्त जो आहे असा तो विष्णुः। गीतेमध्ये विश्वरूप दर्शनामध्ये सर्व आश्चर्यकारक असं ह्याचं वर्णन आढळतो। असा वेगवेगळ्या रूपात अवतरणारा, मायेचा आश्रय घेऊन असा जो तो विष्णुः। ओम विष्णवे नमः। 658 वीरः गत्यादिमत्वात् वीरः म्हणजे हा अतिशय गतिशील आहे, संपन्न आहे, बहादूर आहे, म्हणून हा वीरः। आता वी म्हणजे गती, वी गती प्रजन कांत्य सनखादनेषु म्हणजे गती म्हणजे वेग, प्रजन म्हणजे निर्मिती किंवा उत्पत्ती, कांती म्हणजे वैभव, असन म्हणजे किंवा खादन म्हणजे खातो, असन किंवा फेकतो असा जो तो वीरः असं धातुपाठामध्ये म्हटलं गेलं आहे। म्हणजे प्रजनन, उत्पत्ती, वैभव, कांती, खाणं, फेकणं ह्या सगळ्यामध्ये ज्याची विशेष अशी गती आहे असा जो तो वीरः। पराक्रम भयंकर गतिशाली, बहादूर असं। वी म्हणजे गती, पराक्रम, क्रीडा किंवा चमकणारा हे सगळं असलेला तो वीरः। ओम वीराय नमः। 659 अनंत व्यापित्वात् म्हणजे व्यापक, नित्यत्वात् म्हणजे शाश्वत, अनादि, अनंत, सर्वात्मत्वात् सर्व ब्रह्मांडाचा आत्मा जो आत्मा आहे, देशतः कालतः वस्तुतः च अपरिच्छिन्नः म्हणजे देशाच्या, देश, काल आणि पदार्थ ह्यांच्या बाबतीत अमर्यादित आहे असा जो तो अनंत। श्रुती सांगतात की सत्यम ज्ञानम अनंतम ब्रह्म किंवा सत्य, ज्ञान आणि हेच ब्रह्म आणि हे जे अनंत आहे असं जे आहे ते ब्रह्म असा जो तो अनंत। अंत मर्यादा नसलेला, स्थल कालातीत, अंत नाही, दिसत नाही, सत्यरूपाच्या शोधाचा काही अंत नाही, परिवर्तनहीन, असीमित असा जो
तो अनंत. ओम अनंताय नमः. 660 धनंजय. यद दिग्विजये म्हणजे अनेक युद्धांमध्ये प्रभुतम धनम खूप दौलत धन दौलत अजयेत म्हणजे ज्याने जिंकली येन तो धनंजय. तो धनंजय अनेक युद्ध जिंकून ज्याने आपल्या विजय आणि सामर्थ्याने धन जिंकून आणलं आणि देश समृद्ध केला असा जो तो धनंजय. अर्जुन पांडवानां धनंजय असं गीतेमध्ये परमेश्वर स्वतः म्हणतात की पांडवांमधला अर्जुन हा मी आहे असा जो तो धनंजय. ओम धनंजयाय नमः.